श्लोक 104. श्रीराम क्रिये वीण नाना परी बोल जेते, परिचित्त दुश्चित्त तेला जवीते, मना कल्पना धीट सैराट धावे, तया मानवा देव कैसे निपावे. श्रीराम. जसं बोलतो तसं वर्तन न करता जो मनाला नुसता उपदेश करतो त्याचं मन त्याला खात असतं. तो फक्त कल्पनांचे मनोरे रचतो, पण आचरणाच्या बाबतीत शून्य असतो. अशा माणसांसाठी हा श्लोक आहे. देव आहे यावर माणसाचा विश्वास असतो, त्याची प्रचिती यावी अशी त्याची इच्छा असते, पण त्यासाठी लागणारा संयम, सदाचार आणि सातत्य त्याच्याजवळ नसतं. आपण जसं बोलतो तशी क्रिया करणाऱ्याला किंवा आचरण करणाऱ्याला लोक किंमत देतात. बोले तैसा चाले. जो माणूस आचरणाशिवाय बोलतो त्याच्याकडं उत्तम वक्तृत्व असू शकेल, पण असं बोलणं अनुभवावीण असल्यामुळं निरस असू शकेल. देवाचा अनुभव नाही असं म्हणणारा माणूस अजून तरी जन्मलेला नाही. देवासंबंधी सत्य जाणून घ्यायचं असेल तर प्रत्यक्ष अनुमान आणि शब्द यांचा मेळ घालावा लागतो. प्रयत्न प्रामाणिक असावे लागतात. अनुमान यथार्थ असावं लागतं. आपला शब्द विश्वासार्ह असावा लागतो. सदाचरण, न्याय, नीती, एकाग्रता आणि मनाची शुद्धता या गोष्टी कोणीही आचरणात आणण्याचा प्रयत्न करत नाही. अशा वेळी ते देवाच्या आणि अध्यात्माच्या गोष्टी करतात, पण त्याचं मन मात्र विषय सुखाकडं लागलेलं असतं. 24 तासांपैकी जेवण, दैनंदिन दिनचर्या, आपलं कामकाज आणि झोप हे सगळं करून जो वेळ उरतो त्यातला थोडासा वेळ विरंगुळ्याची गोष्ट म्हणून अध्यात्माची चर्चा आपण करतो, पण त्यात म्हणावी अशी साधना नसते, कारण मनाला तशी ओढ, एकाग्रता नसते. अगदी विज्ञानातल्या छोट्या छोट्या गोष्टींचे शोध लावण्यासाठी देहभान विसरून एकाग्र व्हावं लागतं. यासाठी अनेक शास्त्रज्ञांची चरित्र आपण वाचलेली आहेत. या प्रकारच्या साधनेला किंवा कष्टाला तप म्हणतात. महत्त्वाचं म्हणजे यासाठी देहबुद्धी सोडली पाहिजे, मनाची एकाग्रता साधता आली पाहिजे असं समर्थ म्हणतात. एक शास्त्रज्ञ होते. त्यांना त्यांच्या कामाच्या व्यापामध्ये जेवण खाणं वगैरे करायचं भानच नसायचं. एकदा त्यांनी आपल्या मित्राला जेवायला बोलवलं. त्यांची पत्नी त्यांना म्हणाली, हे पहा, मी जेवणासाठी स्वयंपाक वगैरे करते, पण तुम्हीसुद्धा जेवायच्या वेळेला नक्की या बरं का. हे महाशय हो म्हणाले आणि गेले प्रयोगशाळेमध्ये. आणि तिथं काम करताना नेहमीप्रमाणे ते तल्लीन झाले. त्यांचा मित्र जेवणासाठी आला. बराच वेळ त्यानं वाट पाहिली आणि तो मित्र आणि त्या शास्त्रज्ञांची पत्नी दोघेही जेवले आणि मित्र निघूनही गेला. काही वेळानं हे शास्त्रज्ञ महोदय घरी आले. त्यांनी 2 रिकामी ताटं पाहिली. त्यांना मनात असं वाटलं, अरे आपलं तर जेवण झालं आहे, त्यामुळं पुन्हा ते प्रयोगशाळेत निघून गेले. या प्रकारे तहान भूक हरपून ते काम करत असत. परमेश्वर हे तर असंच एक परमसत्य आहे. त्याचा शोध घेण्याकरता, त्याच्या प्राप्तीसाठी अशाच एकाग्रतेची गरज असते. बरं, इतकं करूनही आपण देवाच्या पूजेला बसलो तरी आपलं मन इकडे तिकडे धावत असतं. बाहेर कोणी आलं आहे का, रेडिओवर कोणतं गाणं लागलं आहे का, ऑफिसमध्ये काय होईल, असे विचित्र विचार मनात येत असतात. आजकाल तर माणूस सतत मोबाईल पाहण्यातच व्यग्र असतो. तोंडानं स्तोत्र म्हणताना, पूजा करताना नको त्या गोष्टी आपल्याला आठवत असतात. अशा वेळी आपण विचार करतो की पूजा वगैरे करताना आपण हे काय करतो आहे. आपलं मन भरकटत असतं. याची माणसाला पर्वाही नसते. ज्यावेळी अर्जुन वनवासात होता त्यावेळी इंद्र अर्जुनाला स्वर्गात घेऊन गेले. उर्वशीला पाहताना अर्जुनाचं मन मात्र स्वतःचे भाऊ, आई यांचाच विचार करत होतं. नीतीची मर्यादा राखण्यासाठी उर्वशीसारख्या अप्सरेलासुद्धा त्याने मातेसमान मानलं.
तरीही अत्यंत चंचल मनाला कसं आवरायचं हा प्रश्न त्यांना क्षणभर भेडसावत होता. अर्जुनासारख्या मोठ्या माणसाला हा मोह झाला तर सामान्य माणसाची काय कथा आहे. मग आपलीच आपल्याला लाज वाटू लागते की साधना करताना असे विचार आपल्या मनात येऊ कसे शकतात. सातत्यानं मन सगळीकडं स्वैरपणे संचार करतं आणि कल्पनेच्या साम्राज्यात ते रमतं. मनाला योग्य वळण लावण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. सर्व दिशांनी, सर्व स्थळी, सर्व काळी सतर्क असावं लागतं. ज्याचं मन चंचल आहे, वासना क्षीण झालेल्या नाहीत, वैराग्य अंगी वाढलेलं नाही, अहंकार संपलेला नाही, म्हणजेच मन निर्मळ, शांत आणि प्रसन्न झालेलं नाही, त्याचं भाग्य कधीच उदयाला येणार नाही असं समर्थ म्हणतात. त्यासाठी अनावश्यक बडबड टाळून जास्तीत जास्त वेळ साधनेसाठी द्यायचा प्रयत्न करा असा स्पष्ट सल्ला समर्थ आपल्याला देत आहेत. जय जय रघुवीर समर्थ. क्रिये वीण नाना परी बोली जेते, परिचित्त दुश्चित ते लाजविते. मना कल्पना दीट सैराट धावे, तया मानवा देव कैसे निपावे. श्रीराम.